हॅलो फ्रेंड्स, तर आज मी गेले होते भाजी आणायला आणि तिथे भाजी काय भेटली नाही, पण ह्या भेटल्या भावनगरीच्या मिरच्या। तर म्हटलं आता या भावनगरीच्याच मिरच्या घेऊया आणि घरी आल्यानंतर म्हटलं आता या मिरच्यांची काहीतरी रेसिपी बनवून तुमच्यासोबत शेअर करूया। तर मी इथे स्वच्छ धुवून या भावनगरी मिरच्या घेतल्या। त्यानंतर त्या मिरच्यांना असे उभे कट केले आणि त्याच्यामधले सर्व बी काढून घेतले। त्यानंतर आपल्याला या मिरचीसाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा। तर इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, चवीप्रमाणे मीठ घेतलं, 1 चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा मी धने पावडर घेतली, पाव चमचा मी हळद घेतली, त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घेतलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, त्यानंतर मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतली आणि 1 चमचा तेल मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भरवा मिरची, जे आपण कट केले होते मिरचीला, तर त्याच्यामध्ये हे आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण या कट केलेल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। आता मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल आपले व्यवस्थित गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की आपल्याला आता त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहेत। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला लालसर मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पाने बारीक कट करून टाकायचे आहेत। त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून याच्यामध्ये घालायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे भरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं पाव चमचा याच्यावर मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपल्या मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित अशा भाजल्या जातील। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता की मिरच्या आपल्या तेलामध्ये मस्त अशा भाजून झालेल्या आहेत। आता मी याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालणार आहे। बेसन पीठ भाजून यासाठी घ्यायचं कारण त्याचं जे कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो, त्यामुळे बेसन आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी ताक घालणार आहे। हे ताक घालताना गॅस आपला लो टू मीडियम असावा, म्हणजे ताक आपलं फुटणार नाही। आता व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला ह्या मिरच्या शिजू द्यायच्या आहेत। तर झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की इथे आपल्या मिरच्या मस्त अशा शिजलेल्या आहेत। आता मी बारीक कोथिंबीर चिरून त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला आणखी 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता की इथे आपली ताकातली भरवा मिरची तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।